स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या 9व्या भागात आपण बघणार आहोत लेझर शो, जो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटीवर संध्याकाळच्या वेळेस. आम्ही गेलो होतो संध्याकाळी 6 वाजताच इथे जे इथे तुम्ही बघू शकता बसायची जागा आहे तिथे. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जे कॅम्पस बोलू शकता तुम्ही, बाजूलाच रेस्टॉरंट आहेत. तिथे सीट्स असतात एका मागोमाग एक अशा लागलेल्या. तर तिथे तुम्ही एक प्रॉपर एक व्यवस्थित एक चांगलीशी जागा, चांगला एक व्ह्यू पॉईंट घेऊन बसू शकता. आम्ही संध्याकाळी 6 वाजला पण थांबलो होतो, पण मला असं वाटतं 1.5 तास आमचा वेस्टच गेला तिथे थांबून. कारण का त्याच्याऐवजी आम्ही दुसरीकडे एक चांगलासा अजून एक अट्रॅक्शन बघून आलो असतो, असं मला वाटलं. आणि प्लस इथे थांबल्याने काय होतं की बाजूलाच रेस्टॉरंट आहे, तर मुलं असतील बरोबर, तर ते पण नक्कीच काही ना काही खायला मागतील. आणि ते खूप महागडे रेस्टॉरंट आहेत, स्टारबक्स आणि अजून काही. तर पैसा पण वेस्ट होतो आणि टाईम पण वेस्ट होतो. भरपूर म्हणजे भरपूर महाग आहे ते. त्यापेक्षा दुसरं काहीतरी अट्रॅक्शन बघून या आणि मग इथे असं मी सांगेन. हो, सीट पुढची भेटणार नाही, बट आम्ही ऑब्झर्व केलं की आमच्या मागूनही जे आले होते त्यांना पण त्यातल्या त्यात ठीकठाक अशी सीट भेटली होती. तर तुम्ही पण तसंच करा. 7:30ला चालवला, 20 मिनिटाचं ड्युरेशन होता. शोच्या अगेन्स्ट शो मस्त होता, मस्त विजिट आहे, म्हणजे मस्त, म्हणजे अगदी बघण्यासारखं आहे. खूपच छान आहे शो हा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या त्यांची हिस्ट्री, त्यांच्या जीवनावरती चांगलं असं चांगली माहिती अशी त्यांनी दिली आहे. प्लस हा स्टॅच्यू कसा बनवला गेला त्याच्याबद्दलही चांगली माहिती दिली आहे. तर ते नक्कीच आवर्जून बघा. इथे तुम्ही बघू शकता किती छान असं लेझर शो आहे. तो पूर्ण ॲक्च्युली मी जस्टिस नाही करू शकलो, कारण का कॅमेरा इतका पॉवरफुल नव्हता, जस्ट मोबाईल कॅमेरानेच शूट केलं आहे. बट तुम्ही ॲक्च्युअल अनुभवाल तर मग खूपच मस्त वाटेल तुम्हाला आणि अगदी बघण्यासारखं आहे. आवर्जून नक्कीच इकडे जाल स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी, तर ह्याला नक्कीच भेट द्या. ज्या तिकीटमध्ये पण ऑप्शन असतं फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर ते डेफिनेटली सिलेक्ट करा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जे कॅम्पस आहे ते सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला इथे प्रॉपर व्यवस्थित बसून बघायला भेटेल. आता बस स्टॉपमध्ये कसं आहे की बस स्टॉप जो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा बस आवार जो आहे तिकडनं पण बघता येतं, पण तिकडे स्पीकर नाही असं मी ऐकलं. प्लस हे आपलं काय ते अजून एक थर्ड ऑप्शन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जो एक हेलिकॉप्टरचं एक एरिया आहे, म्हणजे हेलिकॉप्टर जिथे लँड होतो, हेलिपॅड म्हणतात त्याला, तिकडनं पण बघू शकतो. पण मला वाटतं की जितकं मी ऐकलं आहे आणि यूट्यूबवर रिसर्च केलं त्या हिशोबाने मला स्वतःचा पर्सनल अनुभवही माझा आहे की स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो कॅम्पस आहे तिकडंच बघा. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे हे झाल्यावर लगेच बस पकडा. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कॅम्पसच्या बाहेर गेलात की तुम्हाला बसचं मोठा आगार दिसेलच. तिथनं बस सुटतात आणि तिथनं बस पकडा. नेक्स्ट अट्रॅक्शन जे रात्रीच्या वेळेस बघणार खूप छान असतं ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील ग्लो गार्डन, युनिटी ग्लो गार्डन. हो, आम्ही गेलो बहुतेक 8, सव्वा 8, 10, 8पर्यंत पोचलो आम्ही तिथे. व खूप छान होतं ते. अर्धा तास तिथे होतो. त्यानंतर आम्ही थेट गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील नेक्स्ट अट्रॅक्शन जे रात्रीच बघण्यासारखं असतं, सरदार सरोवर डॅम. आत्ता सरदार सरोवर डॅमवरती पण लेझर शो होतो रात्रीचा, तर तो अजिबात मिस करू नका. हर रूप, हर जात, मजहब, तबके का हिंदुस्तानी एक साथ मिलकर एक ऐसा नया भारत बना सके जहां पूर्ण स्वराज के साथ सारे समाज को गरीबी, अशिक्षा, छुआछूत से भी आजादी मिल जाए। इसकी पहली रणनीति थी भारत को अंग्रेजों की गुलामी से आजादी, ताकि भारत के लोगों की अपनी सरकार सबके साथ और सबके विकास के लिए काम कर सके। बापू की अगुवाई में अब देश ने अंग्रेजों को अंतिम चेतावनी दे दी, करेंगे या मरेंगे, क्विट इंडिया, अंग्रेजों भारत छोड़ो। बस फिर क्या था, संघर्ष की रणभेरी बजी।
3 सालों के लिए सरदार पटेल को भी सत्याग्रही नेताओं के साथ जेल में ठूंस दिया गया। 2 सालों के बाद अंग्रेजों को बापू के सभी शिष्यों और साथियों को छोड़ना पड़ा। स्वतंत्रता के स्वप्न के सच होने के साथ अब सरदार पर कई एक नई जिम्मेदारियां थीं। आने वाली आजादी की तैयारी और एक नए भारत के लिए नए लोकतांत्रिक संविधान की संरचना। जैसा उनके साथी ने खुद कहा था, सरदार ने ही छेनी हथौड़ी लेकर एक नए भारत को उकेरा है। स्वाधीनता तो प्राप्त हुई, लेकिन खंडित भारत में भी उठते विभाजनवादी अंधकार को अभी दूर करना था। जब देश के खंड खंड होने का भय उत्पन्न होने लगा, तो सरदार ने निर्भय होकर खुद अपनी केंद्र सरकार और साथियों को भी चुनौती दे डाली और जम्मू कश्मीर को बचाने के लिए सारे देश का आकाश वायुयानों से भर गया। और फिर हैदराबाद और जूनागढ़ के भारत में विलयीकरण को पाकिस्तान से चुनौती मिली। सरदार चाहते थे कि देश की 1 इंच धरती अब और विभाजित नहीं होनी चाहिए। सदाशयता संबल से एक नए स्वतंत्र भारत का अभिन्न अंग बना दिया। हमारे इतिहास में अखंड भारत के पुरुषार्थ का ये एक महानतम अध्याय है। जैसा उन्होंने स्वयं कहा था, हमें नए धागों को पुराने ताने बाने में ऐसे पिरोना है कि एक दूसरे में गुंथ जाएं और बेहतरीन बनावट वाला एक नया भारत उभर कर सामने आ सके। अंततः अपने वज्र दृढ़ संकल्प से एक नया विराट विशाल एक भारत श्रेष्ठ भारत बनाकर दिखा ही दिया सरदार ने। संसार के सबसे बड़े प्रजातंत्र के शिल्पी को प्रणाम करने के लिए देश ने बनाया है ये समर्थ स्मारक। स्वाधीन भारत को समर्थ भारत में बदलने वाले इस विशालतम प्रतिमा के सामने आकर सारी दुनिया जैसे स्वयं भी नतमस्तक हो जाती है। बना गया वो अमिट अटल, हरा सका उसे न कोई शत्रु दल। चट्टान के समान सा पुरुष प्रबल, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है, पटेल तो स्वदेश का सम्मान है। ऊंचाइयां आकाश को छुए हुए, गहराइयां समुद्र के लिए हुए, कदम अधिक जमीन पर जमे हुए। पटेल अपनी आने वाली शान है, पटेल अपनी आने वाली शान है, पटेल तो स्वदेश का सम्मान 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 है। आइए अब देख
साथ लगाया गया स्टील का फ्रेमवर्क। और फिर इस फ्रेमिंग पर 6500 ब्रॉन्ज के पीसेस लगाए गए। सोचिए कि 182 मीटर ऊंचे इस भव्याति भव्य स्मारक के निर्माण में कितना सामान और मेहनत लगी हो। 70,000 मीट्रिक टन सीमेंट, 18,500 मीट्रिक टन रीइंफोर्समेंट स्टील, 6,000 मीट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील और 1,700 मीट्रिक टन ब्रॉन्ज। स्टैच्यू ऑफ यूनिटी आज एक वर्ल्ड आइकॉन है और इसे मुमकिन बनाने में एक सेकंड भी ब्रेक लिए बिना देश भर की टीम्स ने 24/7 काम किया। 250 से ज्यादा इंजीनियर्स, 4,500 से ज्यादा स्किल्ड फोर्स और कई लाख मानव दिन। हम गर्व से कह सकते हैं कि कुल मिलाकर स्टैच्यू ऑफ यूनिटी के निर्माण में 95% माल सामान, मजदूर, इंजीनियर्स और एक्सपर्ट्स थे भारतीय। जानते हैं कि 182 मीटर ऊंची इस भव्य प्रतिमा को बनाने में कितना समय लगा? डिजाइन के लिए 12 महीने और निर्माण के लिए 34 महीने, यानी कुल मिलाकर केवल 46 महीने।